गुड मॉर्निंग. मागच्या लेक्चरमध्ये आपण फोर कोरोलरीज बघितले, त्याच्यावरचे एक एक एक्झाम्पल घेतलं. आता आपण बघणार आहे एक्सरसाइज 3.2a त्यामधलं फर्स्ट एक्झाम्पल. काय सांगतो फर्स्ट एक्झाम्पल? इंटिग्रेट द फॉलोइंग फंक्शन विथ रिस्पेक्ट टू एक्स. इंटिग्रेट द फॉलोइंग फंक्शन विथ रिस्पेक्ट टू एक्स. त्यामधलं फर्स्ट नंबर 1 चं एक्झाम्पल आहे log x पॉवर ऑफ n अपॉन x. इंटिग्रेट करत सांगितलं, आपण पाहिलं जिथे इंटिग्रेशनचं सिम्बॉल नाहीये, इंटिग्रेट करत सांगतो कोण सिम्बॉल नसतं, मग त्या ठिकाणी आपण काय करतो i इक्वल टू काय करतो i इक्वल टू सोल्युशन i इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ log x पॉवर ऑफ n अपॉन x इंटू dx इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ log x पॉवर ऑफ n अपॉन x इंटू dx. काय करणार? इंटिग्रेशन काढायचं तर आपण पाहिलं कोणती मेथड पाहत आहे, सबस्टिट्यूशन मेथड. आता सबस्टिट्यूशन मेथड मध्ये काय बघितलं आपण का जो फंक्शन दिलेलं असतं, आता कुठं सबस्टिट्यूशन मेथड यूज करायची मी तुम्हाला मागच्या लेक्चर मध्ये सांगितलं. तर आपल्याला पहिले पाहावं लागेल त्या एक्झाम्पल कडे का त्या ठिकाणी एक फंक्शन आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह आहे का. आता या ठिकाणी पहा, मग इथं काय दिसतं log x, इथं काय दिसतं समजा इथं डिवाइड मध्ये x आहे. जर आता log x चं डेरिव्हेटिव्ह काय असतं, log x जर फंक्शन घेतलं आपण सबस्टिट्यूशन मध्ये, log x चं डेरिव्हेटिव्ह 1 upon x आपण पाहिलेलं डेरिव्हेटिव्ह मध्ये. मग 1 upon x इथं आहे का? पाहिजे 1 upon x इथं आहे. म्हणून आपण काय करणार, पहिले त्याला सेपरेट लिहिणार मल्टिप्लाय मध्येच. काय करणार आपण? इंटिग्रेशन ऑफ log x न्यूमरेटर मध्ये जो आहे तो त्याला समोर घेतलं, मल्टिप्लाय मध्ये log x पॉवर ऑफ n इनटू 1 अपॉन x साइडला घ्या, म्हणजे इथे येणार 1 अपॉन x, म्हणजे 1 इनटू log ऑफ x पॉवर ऑफ n मीन्स log ऑफ x पॉवर ऑफ n, आणि डिवाइड मध्ये x आपण इथे घेऊ शकतो इनटू dx, म्हणजे सेपरेट करून लिहिलं. आता पहा इथं फंक्शन आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह. आता इथं या ठिकाणी आपण कोरोलरीचा पण वापर करू शकतो. कोणती कोरोलरी? कोरोलरी नंबर सेकंड. काय दिलेलं होतं तिथं? इंटिग्रेशन ऑफ f of x पॉवर ऑफ n इनटू f dash x. त्या कोरोलरीचा पण वापर करू शकतो किंवा डायरेक्ट सबस्टिट्यूशन मेथड यूज करू शकतो आपण. सबस्टिट्यूशन मेथड कशी यूज करायची ते आपण याच्या अगोदर बघितलं. डायरेक्ट कोरोलरीचा वापर केला तर मग कोरोलरी इथे लिहावं लागून ती कोरोलरी तुमच्या लक्षात असायला पाहिजे. मग इथं आपण काय करू? सबस्टिट्यूशन मेथड. म्हणजे पहा log x चं डेरिव्हेटिव्ह f of x 1 upon x आहे, बरोबर. मग सबस्टिट्यूशन मध्ये काय घेणार? पुट log x इक्वल टू टी. म्हणजे कोरोलरी लक्षात नसेल तरी आपण ते एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. त्यासाठी मी सिंपल आणि सोप्या पद्धतीत तुम्हाला सांगू राहिलो. कोरोलरी तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. कोरोलरी लक्षात नाही, कोरोलरी मग तुम्ही कसं सॉल्व्ह करणार त्याला, हे की नाही. म्हणून आपण काय केलं, इथं हा फंक्शन आहे हा डेरिव्हेटिव्ह आहे, म्हणजे इथं फंक्शन पण आहे डेरिव्हेटिव्ह पण आहे त्याचा. म्हणून आपण काय केलं, जो फंक्शन आहे त्याला इक्वल टू टी घेतलं. log x इक्वल टू टी. याच्यावर टेकिंग डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x. कारण 1 upon x into dx ची व्हॅल्यू इथं काढावं लागेल. व्हेरिएबल सर्व चेंज करावं लागेल. या अगोदर आपण या टाइपचं एक्झाम्पल बघितलेलं आहे. log x चं डेरिव्हेटिव्ह 1 upon x आणि t चं डेरिव्हेटिव्ह dt upon dx. काय येणार? 1 upon x. आता 1 upon x इकडेच ठेवा, कारण 1 upon x into dx ची व्हॅल्यू काढली, dx चं ट्रान्सफर इकडे करा. 1 upon x into dx इक्वल टू काय राहिलं? dt. म्हणजे या ठिकाणी आपण यामध्ये 1 upon x into dx ची व्हॅल्यू काढली dt, log x ची व्हॅल्यू t, म्हणजे सर्व व्हेरिएबल इथं चेंज होणार. सबस्टिट्यूशन मेथड मध्ये अशा प्रकारे आपण त्याला वापर करतो. म्हणजे या ठिकाणी पूर्ण व्हेरिएबल चेंज होणार. म्हणजे या ठिकाणी आपण आता त्याला समोर सॉल्व्ह करू. हे सर्व व्हॅल्यू कशामध्ये पुट करणार आपण? या फंक्शन मध्ये, म्हणजे i इक्वल टू मध्ये. काय येणार? i इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ log x इक्वल टू t, म्हणजे t पॉवर ऑफ इथं काय n इनटू 1 upon x into dx ची व्हॅल्यू काय आली? dt. therefore i इक्वल टू, आता इंटिग्रेशन करा, t पॉवर ऑफ विथ रिस्पेक्ट टू t आहे, विथ रिस्पेक्ट टू x नाही, विथ रिस्पेक्ट टू t. म्हणजेच आपण जसं x पॉवर ऑफ n चा फॉर्म्युला वापरतो तशाच प्रकारे इथं t पॉवर ऑफ n चा फॉर्म्युला वापरणार. विथ रिस्पेक्ट टू t आहे, फक्त व्हेरिएबल चेंज झालं. काय ना x पॉवर ऑफ n चा फॉर्म्युला काय सांगतो इंटिग्रेशनचं? x पॉवर ऑफ n प्लस 1 अपॉन n प्लस 1. तर इथं काय येणार मग? t पॉवर ऑफ n प्लस 1 अपॉन n प्लस 1 आणि प्लस c, बरोबर.
परंतु आपल्याला फंक्शन जो दिलेला आहे x च्या स्वरूपात आहे, म्हणून शेवटी व्हॅल्यू x म्हणजे t ची व्हॅल्यू पुट करा. t ची व्हॅल्यू काय घेतलेली आहे log x, म्हणून देअरफॉर I इक्वल टू काय येणार मग t मीन्स log x पॉवर ऑफ n प्लस 1 अपॉन n प्लस 1 प्लस c. आता पहा इथं जी कोरोलरी मी सांगितली होती तुम्हाला की f ऑफ x कोणती कोरोलरी होती, इंटिग्रेशन ऑफ f ऑफ x ब्रॅकेट पॉवर ऑफ n इंटू f डॅश x इंटू dx. याचं काय आन्सर घेतलं होतं आपण, f ऑफ x म्हणजे ब्रॅकेट पॉवर ऑफ n इथं n प्लस 1 अपॉन n प्लस 1 प्लस c. तुम्ही पाहून घ्या कोरोलरी, म्हणजे त्या कोरोलरी ह्या कोरोलरीचं जर इथं आपण डायरेक्ट म्हणजे यूज केलं असतं तर आपल्याला हे आन्सर भेटलं असतं. म्हणजे ब्रॅकेट पॉवर ऑफ n प्लस 1 इथं n आहे म्हणून n प्लस 1 अपॉन n प्लस 1 आणि प्लस c. डायरेक्ट पण आन्सर तुम्ही त्या कोरोलरीनुसार काढू शकता. तर आपण इथं कोरोलरी जर लक्षात नसेल तर मग सबस्टिट्यूशन मेथडचा वापर करून आपण ते एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. आता नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघणार. हे एक्झाम्पल तुमच्या नोटबुक मध्ये लिहून घ्या, त्याचं स्क्रीनशॉट काढून घ्या आणि ते तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहून घ्या. नेक्स्ट एक्झाम्पल काय नंबर 2, साइन इनवर्स x पॉवर ऑफ 3/2 अपॉन रूट ऑफ 1 मायनस x स्क्वेअर. हा नेक्स्ट एक्झाम्पल आहे, त्याला आपण स्टेप बाय स्टेप सोडवणार. काय दिलेलं आहे, इंटिग्रेशनचे सिम्बॉल नाही, सोल्युशन I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ साइन इनवर्स x पॉवर ऑफ 3/2 अपॉन रूट ऑफ 1 मायनस x स्क्वेअर इंटू dx. त्या कोरोलरीचा उपयोग इथं पण करू शकतो आपण, परंतु याला पहिले सेपरेट करून घ्या. कशाचं डेरिव्हेटिव्ह काय आहे, जसं 1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस x स्क्वेअर कशाचं डेरिव्हेटिव्ह आहे, साइन इनवर्सचं. साइन इनवर्स इथं आहेच बरोबर, त्याला साइडला घ्या, त्याला मल्टिप्लाय मध्ये समोर घ्या, म्हणजे काय ना साइन इनवर्स x पॉवर ऑफ 3/2 इंटू 1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस x स्क्वेअर इंटू dx. पहा या ठिकाणी जसं त्या कोरोलरीनुसार पण इथं पण ती कोरोलरी वापरू शकतो आपण. कोणती आता जी पाहिली आपण ती इथं पण वापरू शकतो. पहा f ऑफ x पॉवर ऑफ n इंटू f डॅश x. f डॅश x मीन्स हा f डॅश x ची व्हॅल्यू म्हणजे याची डेरिव्हेटिव्ह इथं आहे. इथं सबस्टिट्यूशन मेथड पण यूज करू शकतो आपण आणि कोरोलरी. तर मी सबस्टिट्यूशन मेथड यूज करतो. कोरोलरी कशी वापरायची तुम्हाला मी सांगितलंच. आता सबस्टिट्यूशन मेथड का यूज करायची, कारण कोरोलरी लक्षात नसेल तर सबस्टिट्यूशन मेथड यूज करायची. मग या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह आहे, मग हा फंक्शन सबस्टिट्यूशन मध्ये घ्या. काय येणार, पुट साइन इनवर्स x इक्वल टू t डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x. साइन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस x स्क्वेअर आणि इक्वल टू t चा डेरिव्हेटिव्ह dt अपॉन dx. काय येणार होता, 1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस x स्क्वेअर इंटू dx. याची व्हॅल्यू काढू शकतो आपण, तर dx इकडे घ्यावं लागेल. तर काय येणार 1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस x स्क्वेअर इंटू dx आणि इक्वल टू काय राहणार इथं dt. म्हणजे हे व्हॅल्यू मिळाली आपल्याला, 1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस x स्क्वेअर इंटू dx ची व्हॅल्यू मिळाली आणि साइन इनवर्स x ची व्हॅल्यू माहितच आहे आपल्याला. काय घेतली आपण t. या ठिकाणी पुट करा या फंक्शन मध्ये. देअरफॉर I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ साइन इनवर्स ची व्हॅल्यू काय, साइन इनवर्स x ची व्हॅल्यू t म्हणजे t पॉवर ऑफ 3/2 इंटू 1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस x स्क्वेअर इंटू dx ची व्हॅल्यू काय आली dt. म्हणजे काय ना dt. म्हणजे व्हेरिएबल चेंज केला आपण आणि व्हेरिएबल चेंज करून आपण तिथं त्याची आता इंटिग्रेशन करू शकतो. जसं x पॉवर ऑफ 3/2 म्हणजे t पॉवर ऑफ 3/2 म्हणजे x पॉवर ऑफ n चा फॉर्म्युला इथे यूज करणार. मग काय ना x पॉवर ऑफ n चा फॉर्म्युला x पॉवर ऑफ n प्लस 1 अपॉन n प्लस 1. इथं काय ना t पॉवर ऑफ 3/2 प्लस 1 अपॉन 3/2 प्लस 1 आणि प्लस c. आता 3/2 प्लस 1 3/2 प्लस 1 1 ला काय डिवाइड मध्ये 1 असतं, दोन्हीची ऍडिशन करा, डिनोमिनेटरचं मल्टिप्लाय. 2 * 1 मीन्स 2, रब मध्ये करून बघायचं. 3 * 1 मीन्स 3 प्लस क्रॉस मल्टिप्लिकेशन प्लस सेकंड क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 * 1 मीन्स 2 इक्वल टू 3 प्लस 2 5 5/2. म्हणजे या दोन्हीची ऍडिशन किती आली 5/2. इथं पण 5/2 म्हणजे वरती येणार t पॉवर ऑफ 5/2 अपॉन 5/2 प्लस c. व्हेरिएबल आपल्याला x च्या स्वरूपात दिलेलं एक्झाम्पल. x व्हेरिएबल मध्ये आन्सर यायला t ची व्हॅल्यू पुट करा. t ची व्हॅल्यू काय घेतली होती, sin इनवर्स x म्हणजे इथे येणार
साइन इनवर्स एक्स पॉवर ऑफ 5/2 अपॉन 5/2 प्लस सी. अशा प्रकारे आता 5/2 चा रेसिप्रोकल पण करू शकतो आपण डिवाइड मध्ये. जर याला मल्टिप्लाय मध्ये घ्यायचं असेल तर याचा रेसिप्रोकल होऊन ते मल्टिप्लाय मध्ये येणार. म्हणजे 2/5 into sin inverse x power of 5/2 plus c. अशा प्रकारे आपण दोन एक्झाम्पल बघितले. आता तिसऱ्या नंबरचं एक्झाम्पल आपण बघू. आता एक्झाम्पल नंबर 3 काय सांगतो. एक्झाम्पल नंबर 3 1 plus x upon x into sin of x plus log x. म्हणजे x वेगळा इथं आणि sin of x plus log x. पहिले याला आपण इंटिग्रेशनच्या स्वरूपात लिहून घेऊ. काय सोल्युशन I equal to integration of 1 plus x upon x into sin of x plus log x into dx. इंटिग्रेशन काढायचं म्हटल्यावर फंक्शन सेपरेट पाहिजे. इथं सेपरेट आहे का? नाहीये. सेपरेट जर करायचं म्हटल्यावर याला डिवाइड केलं सेपरेट, कारण न्यूमरेटर मध्ये दोन फंक्शन वेगवेगळे. सेपरेट डिवाइड केलं तर इथं फक्त एक ठिकाणी x कॅन्सल होईल, पण 1/sin of x plus log x येईल. म्हणजे आपल्याला काही सिद्ध होणार नाही, कारण फंक्शनचं आपण सेपरेट केल्यानंतर पण त्याचं इंटिग्रेशन निघतं आणि ते बघावं लागतं. आता या ठिकाणी पहा, मग सबस्टिट्यूशन मेथड यूज करता येते की नंतर पाहायचं सबस्टिट्यूशन मेथड यूज करता येते. मग सबस्टिट्यूशन मेथड काय सांगते की त्या फंक्शन मध्येच एक फंक्शन असतो आणि एक डेरिव्हेटिव्ह असतो. आता इथं साइन ऑफचं डेरिव्हेटिव्ह काय सर? साइन घेतलं तर साइन ऑफचं डेरिव्हेटिव्ह कॉस ऑफ, बरोबर. कॉस साइन याच्यात नाही. एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1, परंतु 1 सेपरेट नाही, 1 प्लस एक्स आहे. मग या ठिकाणी राहिलं फंक्शन हा ब्रॅकेट मध्ये. एक्सचं डेरिव्हेटिव्ह काढून बघू आपण. x चा डेरिव्हेटिव्ह x प्लस log x चा डेरिव्हेटिव्ह काढून बघू. x चा डेरिव्हेटिव्ह 1, log x चा डेरिव्हेटिव्ह 1/x. 1 प्लस 1/x आहे का इथं? 1 प्लस x आहे, 1 प्लस 1/x. याला सॉल्व करून बघू आपण. 1 प्लस 1/x याला डिवाइड मध्ये किती? 1. जर d/dx काढलं याचं तर काय? डिनोमिनेटरचं मल्टिप्लाय. x into 1 means x, फर्स्ट क्रॉस मल्टिप्लाय. x into 1 means x आणि 1 into 1 means 1. म्हणजे या ठिकाणी पहा x plus 1/x आहे का? x plus 1/x इथं आहे. x मल्टिप्लाय मध्ये सेपरेट करू शकतो. म्हणजे या ठिकाणी आपण या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह घेतलं, सबस्टिट्यूशन मध्ये ह्या फंक्शनला घ्यावं लागेल, कारण त्याचंच डेरिव्हेटिव्ह इथं लपलेलं आहे. म्हणजे पहिले याला सॉल्व म्हणजे सेपरेट करून लिहा. काय येणार? हा समोर घ्या, हा नंतर लिहू आपण. म्हणजेच इथं येणार डेरिव्हेटिव्ह फंक्शन नंतर 1/, कारण डिवाइड मध्ये म्हणून 1/sin of x plus log x into 1 plus x plus 1 किंवा 1 plus 1 plus x. ऍडिशन मध्ये कसं लिहिलं तरी चालेल. मग इथं आपण जसं इथं घेतलं तसं इथं याला x अगोदर घेऊ. x plus 1/x into dx. 1 plus x किंवा x plus 1 कसं लिहिलं तरी चालेल. आता सबस्टिट्यूशन मध्ये काय घेणार मग? x plus log x. म्हणजे पुट x plus log x equal to t. Derivative with respect to x. काढा डेरिव्हेटिव्ह. x चा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस log x चा डेरिव्हेटिव्ह 1/x आणि इक्वल टू t चा डेरिव्हेटिव्ह dt/dx. जसं इथं रफ मध्ये आपण बघितलं कशाचं डेरिव्हेटिव्ह आहे त्याच्यात लपलेलं, त्यानुसार फक्त याचा सविस्तर डेरिव्हेटिव्ह काढा. आता याला डिवाइड मध्ये 1 आहे, तीच क्रिया इथं करायची, बरोबर. डिनोमिनेटर x into 1 means x, फर्स्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन x प्लस सेकंड क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 आणि इक्वल टू आणि dx चं ट्रान्सफर इकडे करून घ्या. dx डिवाइड मध्ये इकडे नंतर मल्टिप्लाय मध्ये आणि इक्वल टू dt. आता ही व्हॅल्यू कशात पुट करणार? या ठिकाणी पुट करणार. x plus 1/x into dx व्हॅल्यू आणि x plus log x equal to t या ठिकाणी त्याची व्हॅल्यू पुट करणार. तर समज आपण काय ना I equal to इंटिग्रेशन ऑफ या मध्ये फंक्शन मध्ये पुट करा 1/sin of काय x plus log x व्हॅल्यू काय घेतली? t आणि into x plus 1/x into dx ची व्हॅल्यू काय आली? dt. म्हणजे सर्व फंक्शन वेगळे झाले, म्हणजे व्हेरिएबल चेंज झाले. आता 1/sin t
काय 1 अपॉन साइन टी चं इंटिग्रेशन 1 अपॉन साइन मीन्स कोसेक 1 अपॉन साइन मीन्स कोसेक 1 अपॉन साइन म्हणजे याचा अर्थ काय I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन साइन टी मीन्स कोसेक टी इंटू डी टी. आता कोसेकचं इंटिग्रेशन आपण बघितलेलं आहे. कोसेकचं इंटिग्रेशन बघितलेलं आहे. काय बघितलेलं आहे कोसेकचं इंटिग्रेशन? काय बघितलं आपण कोसेक एक्सचं इंटिग्रेशन? आता कोसेक एक्सचं इंटिग्रेशन सीन्स मध्ये लिहून देतो. काय इंटिग्रेशन ऑफ कोसेक एक्स इंटू डीएक्स काय घेतलं होतं आपण? लॉग ऑफ मॉड ऑफ कोसेक एक्स मायनस कॉट एक्स प्लस सी. मग याच फॉर्म्युलाचा उपयोग इथं करायचा आपल्याला. फक्त एक्स ठिकाणी टी आहे काय ना लॉग ऑफ मॉड ऑफ कोसेक टी मायनस कॉट टी मॉड कम्प्लीट प्लस सी. मॉड म्हणू शकता किंवा ब्रॅकेट मध्ये पण घेऊ शकता तुम्ही. काय ना लॉग ऑफ मॉड ऑफ कोसेक टी टी मीन्स एक्स प्लस लॉग एक्स ही व्हॅल्यू पुट करताना आपल्याला आन्सर एक्स मध्ये पाहिजे. काय ना कोसेक ऑफ x plus log x minus cot of x plus log x ब्रॅकेट कंप्लीट मॉड कंप्लीट प्लस सी. आणि हे सीन्स मध्ये लिहून घ्या म्हणजे तुम्हाला समजेल कोसेक एक्स चा इंटिग्रेशनचा फॉर्म्युला तुम्ही पाठ करून घ्या. आणि अशा प्रकारे आपण एक्झाम्पल नंबर 3 तीन एक्झाम्पल या लेक्चर मध्ये या व्हिडिओ मध्ये आपण बघितले. समोरचे एक्झाम्पल आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये बघू.